गुळपोळी करायचं म्हटलं, की काहीतरी हुकतं, काहीतरी चुकतं किंवा सारण्यात ती मजा येत नाही. अगदी सरसर पुरणपोळी लाटणाऱ्या अनेक जणी ही गुळपोळी करायची म्हटल्यावरती थोडीशी धांदड उडते. कारण गुळपोळी करत असताना ना, छोट्या-छोट्या गोष्टींकडे बारकाव्याने लक्ष द्यावं लागतं. ही गुळपोळी एका दिवसासाठी नसते, तर 7 ते 8 दिवस अगदी आरामात कशी टिकवायची, हे सुद्धा पाहायचं असतं. याचबरोबर सारण सुद्धा अतिशय उत्तम जमायला हवं. म्हणूनच आज मी गुळपोळीची सगळी सविस्तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे, की जेणेकरून तुमची सुद्धा गुळपोळी अतिशय खमंग होईल, रुचकर होईल आणि 7 ते 8 दिवस आरामात टिकेल. थंडीच्या दिवसांमध्ये ना आवर्जून सकाळच्या नाश्त्यासाठी गुळपोळी खायला हवी. खूप जास्त पौष्टिक आहे. याचबरोबर एक नाश्ता म्हणून सुद्धा तुम्ही ह्याकडे पाहू शकता. एकदा बनवून ठेवलं की 7-8 दिवस अजिबात टेन्शन नाही. तुम्ही तुपासोबत खा, दुधासोबत खा किंवा चहासोबत सुद्धा छान लागते. तर अजिबात चिवट न होणारी खमंग खुसखुशीत ही गुळपोळी कशी बनवायची हे बघूयात. सुरुवात करूयात. सगळ्यात आधी ना आपण सारण तयार करून ठेवू. तयार केलेलं हे सारण जे आहे ते अगदी अ, तुम्ही म्हटलं तर अगदी 15 ते 20 दिवस आरामात टिकतं. आता 1 वाटी भरून मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. 1 वाटी भरून सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. जितके शेंगदाणे तितकेच खीस घ्यायचं आणि इथे तितक्याच प्रमाणामध्ये पांढरे तीळ घेतलेले आहेत किंवा पांढरे आणि काळे असे दोन्ही मिक्स तुम्ही घेतलेत ना, तरी सुद्धा छान पौष्टिकता मिळेल. इथे पाव वाटी भरून मी बेसन घेतलं आणि याचबरोबर एक पोह्याचा चमचा भरून इथे खसखस घेतलेली आहे आणि वेलची जायफळची पूड घेतली. आता हे सगळं साहित्य आपल्याला सारणासाठी लागणार आहे. आता सारण कसं बनवायचं ते बघून घेऊ. इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. यामध्ये आधी शेंगदाणे भाजून घेऊ. लक्षात घ्या शेंगदाणे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे आतमध्ये पर्यंत अगदी खरपूस भाजले जातात आणि स्वाद सुद्धा छान येतो. याचबरोबर जे सारण आहे ते अजिबात खवट वगैरे होत नाही किंवा एकदा तुम्ही अर्धा-अर्धा किलोचं, 1 किलोचं सारण बनवून ठेवलंत, तरी सुद्धा चालू शकतं. आयत्या वेळेस सकाळी-सकाळी तुम्ही गरमागरम गुळपोळी नक्कीच तयार करू शकता. तर हे बघा, शेंगदाण्यावरची साल अगदी तडकेपर्यंत, हलकासा रंग येईपर्यंत इथे मी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे मी एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेते आणि संपूर्णपणे थंड करून हलकीशी यावरची साल काढून घेते. आता शेंगदाणे भाजून झाले, इतर साहित्य सुद्धा भाजून घेऊ. तीळ नेहमी मंद आचेवरती भाजून घ्यायचे म्हणजे छान खरपूस भाजले जातात. पटकन ते असे रंग धरत नाहीत आणि पटकन असे करपले सुद्धा जात नाही. तीळ भाजण्यासाठी थोडासा वेळ लागू द्यायचा, पण तीळ मात्र मंद आचेवरती सतत हलवत छान खमंग असे भाजून घ्यायचे. तीळ जर कच्चे राहिले तर पटकन कडवटपणा सुद्धा येतो आणि जास्त जरी तीळ भाजलेत ना तरी सुद्धा हलकासा कडवटपणा किंवा एक वेगळाच वास सुद्धा येतो. त्यामुळे तीळ अगदी परफेक्ट भाजून घ्यायचे. सतत हलवत राहायचं. हलकासा चटचट आवाज यायला लागला, रंग हलकासा बदलला, तीळ जे आहे ते चांगले फुलले गेले, की मग समजून घ्यायचं इथे तीळ चांगले भाजून झाले. तीळ हलकेसे भाजत आले, की यामध्येच आपण खसखस सुद्धा भाजून घेणार आहोत. कारण खसखस भाजायला त्याचा फार वेळ लागत नाही. तिळासोबत हे सुद्धा भाजून होईल. आता जर तुम्हाला अगदीच कळालं नाही, की तीळ भाजले आहेत की नाही, तर थोडेसे तीळ हातावरती असे बोटांमध्ये चुरून पाहायचे. अगदी लगेच भुगा झाला, की समजून घ्यायचं तीळ अगदी परफेक्ट भाजून झालेत. आता त्याच पॅनमध्ये आपण खोबरं सुद्धा भाजून घेऊ. खोबरं भाजत असताना हे सुद्धा मंद आचेवरती भाजून घ्यायचं. म्हणजे पटकन रंग धरत नाही आणि मंद आचेवरती भाजलं, की कसं मग आपल्याला हवं तसं हव्या त्या रंगावरती भाजता येतं. अगदी 2 ते 2.5 मिनिटामध्ये हलक्याशा गोल्डन रंगावरती इथे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे. हे खोबरं भाजून झालंय. आता हे सुद्धा आपण काढून घेऊ. बेसन भाजण्याआधी पॅन जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा. आता बेसन सुद्धा मंद आचेवरती छान खरपूस सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि बेसनाचा ना हलकासा रंग चेंज व्हायला हवा. तर बघा साधारण एक 3-4 मिनिटांमध्ये बेसन हलकं असतं त्यामुळे पटकन ते भाजलं जातं आणि याची क्वांटिटी सुद्धा कमी आहे. त्यामुळे अगदी एक 3 ते 4 मिनिटांमध्ये आरामात हे भाजलं जाईल. अगदी एक 4 ते 5 मिनिटांमध्ये बेसन बघा, पूर्वीपेक्षा अगदी हलकं दिसतंय आणि याचबरोबर रंग सुद्धा याचा थोडासा हलका बदललेला दिसतोय. छान खमंग सुवास येतोय. हे बेसन इथे भाजून झालेलं आहे. बेसन सुद्धा काढून घेऊ. शेंगदाणे मी वेगळ्या ताटामध्ये काढून अर्धवट याची सालं काढून घेतली. आता शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचेत. शेंगदाणे बारीक करत असताना अगदीच खूप यातून तेल येईल इतपत बारीक करू नका. पल्स मोडवरती 3 ते 4 वेळा आपल्याला हे फिरवून घ्यायचंय. शेंगदाण्यावरची पूर्ण साल सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा मग पूर्ण साल तशीच ठेवलीत ना, तरी सुद्धा चालू शकतं. तर हे बघा, हलकसं जाडसर असं मी हे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत.
आता इतर साहित्य जे आहे ते सुद्धा चांगले थंड झालेले आहेत. हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि चांगले हे असे हलकेसे जाडसर वाटून घेऊ. यामध्येच मी बेसन सुद्धा घालते, की जेणेकरून बेसन सुद्धा सगळ्या साहित्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. पल्स मोडवरती 3 ते 4 वेळा फिरवून हे सगळं साहित्य मी हलकंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपण जो शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवला होता, तो सुद्धा मिक्स करू आणि यामध्ये घालूयात वेलची, जायफळची पूड, की ज्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. आणि आता 1.5 वाटी भरून इथं मी गूळ घेतलेला आहे. हा संपूर्ण गूळ चिरून घेतलेला आहे किंवा हवं असेल तर तुम्ही किसून घेऊ शकता. पण तसंही आपण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये हे फिरवणारच आहोत. आता हे सगळं साहित्य हाताने मिक्स करून घेऊ आणि पुन्हा पल्स मोडवरती 2 ते 3 वेळा आपण फिरवून घेऊ, की जेणेकरून गूळ आणि हे सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स होईल. इथे 3-4 बॅचमध्ये मी हे सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता, मस्त सगळा गूळ व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. कुठेही खडे राहिलेले नाहीत आणि हे मिश्रण सुद्धा तुम्ही बघू शकता, अजिबात असं कोरडं वाटत नाहीये. जर तुम्हाला असं वाटलं, की हे मिश्रण थोडंसं कोरडं दिसतंय, तर अशा वेळेस 2 ते 3 चमचे यामध्ये तूप तुम्ही घालू शकता. बघा अगदी लाडू सुद्धा सहज बांधला जातोय. याचे तुम्ही लाडू बनवून सुद्धा खाऊ शकता. चला सारण बनवून झालं. आता पटकन ना पीठ तिंबवून घेऊ. आता पीठ तिंबवण्यासाठी तितकंच पीठ आपण सुद्धा घेणार आहोत. तर पीठ आपल्याला किती घ्यायचंय? ज्या वाटीने आपण सगळं सारण घेतलं होतं, त्याच वाटीने गच्च 3 वाट्या भरून आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि पाव वाटी भरून यामध्ये मी बेसन पीठच घातलेलं आहे, की ज्यामुळे खमंगपणा छान येतो आणि खरपूस अशा या पोळ्या तयार होतात. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून घेतलं. आता नेहमीप्रमाणे जसं आपण पोळीसाठी किंवा चपातीसाठी पीठ कणिक मळून घेतो, त्याच पद्धतीने पण थोडंसं आपल्याला ना जास्त असं घट्ट पीठ ठेवायचं, की जेणेकरून पोळीसुद्धा व्यवस्थित सरकली जाईल. जर तुमचं पीठ पातळ झालं ना, तर काय होतं सारण पोळी फुटली जाते आणि सारण असं बाहेर पडलं जातं. तर असं होऊ नये म्हणूनच थोडंसं घट्ट असं पीठ मळायचं. म्हणजे अगदीच पुरीप्रमाणे नको, पण जसं आपण चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असायला हवं. तर हलकसं घट्टसर असं इथे पीठ मळून झालेलं आहे. यावरती अगदी चमचाभर ना आपण तेल घालूयात आणि तेलामध्ये हलकीशी ही कणिक साधारण काही सेकंदासाठीच तिंबवून घेऊयात. पीठ मळून झालं की एक 5-10 मिनिटांसाठी फक्त झाकून ठेवू. जास्त वेळ झाकून ठेवलं तर मग पुन्हा हे पीठ पातळ होऊ शकतं. म्हणूनच आपल्याला फक्त एक 5-7 मिनिटामध्येच पुन्हा पोळ्या लाटायला घ्यायच्यात. इथे मी पिठामध्ये बेसन घातलेलं आहे, की ज्यामुळे जी पोळी आहे ती खरपूस होते. पण एकदा का तुम्ही सारण बनवून ठेवलं, सकाळच्या घाईमध्ये पटकन हे सारण आपलं चपातीचं जे कणिक असतं यामध्ये भरलं ना, तरीसुद्धा पोळी छान होते. हा ऑप्शन त्यावेळेस फॉलो करा, ज्यावेळेस तुम्हाला गरमागरम गुळपोळी खायची आहे. पीठ इथे मी हलकसं मळून घेतलं. चपातीच्या उंड्यापेक्षा थोडासा छोटासा उंडा काढून घेतला. आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. पण अगदी कडेपर्यंत जर तुम्हाला सारण पसरलेलं हवं असेल ना, तर काय करायचं, हा उंडा थोडासा पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि याच्या कडा फक्त लाटून घ्यायच्या. मध्यभागी चांगल्या जाडसर ठेवायचं. फक्त कडा आपल्याला लाटून घ्यायच्यात. आता यामध्ये भरपूर सारण भरायचं. यासाठी सारण हलकसं असं हातामध्ये दाबून घ्यायचं आणि मग हे तुम्ही पोळीवरती असं अलगद दाबून घेतलं तरी सुद्धा चालेल. इथे तुम्ही बघू शकता म्हणजे मग अगदीच भुरभुरीत असेल तुमचं सारण, तर मग ते कडेला असं पसरत नाही. तर इथे भरपूर मी सारण भरलेलं आहे. आता हा जो उंडा आहे तो अलगद असा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. हा उंडा बंद करून झाला की एक्स्ट्राची जी कणिक आहे वरची ती काढून घ्यायची आहे आणि यानंतर अलगद असा हा उंडा आपल्याला दाबून घ्यायचा आहे. म्हणजे अगदी कडेपर्यंत सारण परफेक्ट असं पसरलं जातं. तर इथे तुम्ही बघू शकता असं हातावरती हलकासा मी दाबून घेतलाय. आता पोळपाटावरती थोडंसं पीठ घालायचं, या उंड्यावरती थोडंसं पीठ घालून घोळवून घ्यायचा आणि यानंतर आपल्याला जसं आपण पुरणपोळी नेहमीप्रमाणे लाटतो की नाही, अगदी हलक्या हाताने ही गुळपोळी सुद्धा आपल्याला लाटून घ्यायची. अगदी हलका हात ठेवायचा आणि गोल फिरवत ना ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची. खूप दाब दिला तर आतमध्ये स्टफिंग आहे ते थोडंसं जाडसर आहे. ते पटकन पोळीमधून बाहेर येऊ शकतं. यामुळे अगदी हलक्या हाताने फिरवून घ्यायची, एकसारखी लाटायची आणि जमेल तितकी पातळ लाटलीत ना, की मग खरपूस अशी भाजली जाते. थोडीशी जाड असेल तर थोडीशी गुबगुबीत होते. अगदी एकसारखी आणि पातळ पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे. यावरची एक्स्ट्राची पिठी सुद्धा मी काढून टाकली. आता ही पोळी आपण भाजून घेऊ. तर इथे तवा मी गरम करण्यासाठी ठेवला होता. हलकासा तवा गरम करून झालेला आहे. वरून थोडंसं तव्याला तूप लावून घेतलं आणि याचबरोबर गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे. हाय फ्लेमवरती अजिबात ही पोळी भाजायची नाही. यामध्ये गूळ आहे. पटकन गूळ करपतो किंवा मेल्ट होतो आणि मग पोळीला रंग सुद्धा पटकन येतो. हवी तशी ही पोळी भाजता येत नाही. यामुळे
लो टू मीडियम फ्लेमवरतीच ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची. पोळी एकदा तव्यावरती घातली, की ती थोडीशी हलवून घ्यायची, की जेणेकरून अजिबात खाली तव्याला चिकटली जाणार नाही. हलकेसे असे बबल्स आले, की पोळी पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकीशी भाजून घ्यायची. आता आणखीन एक इथे महत्त्वाची टिप. पोळी जर तुम्हाला 7 ते 8 दिवस टिकवून ठेवायची असेल, तर अजिबात याला तेल किंवा तूप लावायचं नाही. अशीच ही कोरडी पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. पण जर तुम्ही लगेच खाणार असाल, तर मात्र तुम्ही तूप किंवा तेल लावून घेऊ शकता. 7-8 दिवस तुम्हाला ही पोळी टिकवायची असेल, बिना तेलाची, तुपाची आपण ही बनवली आहे. मग आयत्या वेळेस थोडीशी गरम करून तुम्ही यावरती तूप किंवा तेल लावून खाऊ शकता. आता इथे मी ही लगेचच पोळी संपवणार आहे, त्यामुळे तूप लावून घेतेय. ही पोळी तुम्हाला 3-4 दिवसांसाठी जरी टिकवायची असेल ना, तरी सुद्धा अशी छान फुलू द्यायची नाही तिला. अगदी छान हलक्या हाताने दाब देऊन, अगदी कडा ना कडा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्यात. हलकीशी खरपूस भाजली गेली, की ती छान खमंग सुद्धा लागते, टिकायला सुद्धा मदत होते. लक्षात घ्या, की पुरणपोळीप्रमाणे ही गुळपोळी फुगलीच पाहिजे असं अजिबात अट्टहास करू नका. तर इथे तुम्ही बघू शकता हलक्याशा कड्या दाबत मी ही गुळपोळी भाजून घेतलेली आहे. इथे ही एक पोळी भाजून झालेली आहे. अजिबात वाफ धरायला नको म्हणून एका जाळीवरती काढून घ्यायची आणि याच पद्धतीने आणखीन ज्या बाकीच्या पोळ्या आहेत त्या आपण करून घेऊ. पण याआधी जर तुमच्या तव्याला थोडंफार काही सारण लागलं असेल, गूळ लागला असेल, तर तो आधी स्वच्छ करून घ्यायचा. आणि मग यावरती अगदी खरपूस अशी दुसरी पोळी इथे भाजून घ्यायची. तर याच पद्धतीने सगळ्या इथे गुळपोळ्या मी तयार करून ठेवलेल्या आहेत. आणि आता इथे तुम्ही ही पोळी बघू शकता. मस्त खरपूस अशी भाजली गेलेली आहे. सारण सुद्धा अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे. आता ही पोळी जर तुम्ही अशीच ठेवलीत ना, फक्त वाफ चांगली जाऊ द्यायची, थंड होऊ द्यायची. यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलीत, तर 4 ते 5 दिवस तरी आरामात ही टिकते. ही पोळी आपण अतिशय पातळ लाटलेली आहे. अगदी काठापर्यंत सारण जे आहे ते पसरलेलं आहे. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.